नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण BA द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रामध्ये असणारा भूगोलाचा जो काही पेपर आहे आपला लोकसंख्या भूगोल, ज्याला आपण पॉप्युलेशन जॉग्राफी असं म्हणतो, या लोकसंख्या भूगोलाचा किंवा पॉप्युलेशन जॉग्राफीचा या ठिकाणी विचार करणार आहोत. मित्रहो, मागील तासामध्ये आपण लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करत असताना लोकसंख्या अभ्यासाला सुरुवात कधी झाली किंवा लोकसंख्या अभ्यासाचा विकास कशा पद्धतीने होत गेला याचा परामर्श मागील तासामध्ये आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण मागील तासामध्ये लोकसंख्या भूगोलाच्या विविध व्याख्या बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. विविध व्याख्यांचा देखील अभ्यास आपण मागील तासामध्ये या ठिकाणी केलेला आहे. मित्रहो, सर्वसमावेशक अशा प्रकारची जर व्याख्या आपण लोकसंख्या भूगोलाची बघितली तर आपल्याला असं दिसतंय की ती जी काही सांगते त्यावरून लोकसंख्या भूगोलाचं स्वरूप हे स्पष्ट होत असतं. एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या, तिची विभागणी, लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची वाढ, स्थलांतर, संरचना इत्यादींचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्या भूगोल. बघा, लोकसंख्या भूगोलाची जर आपण व्याख्या सर्वसमावेशक अशा पद्धतीने जर केली तर आपल्याला असं दिसेल की लोकसंख्या, तिच्या विभागणीवर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येची वाढ, स्थलांतर, संरचना इत्यादीवर भौगोलिक घटकांचा होणारा परिणाम अभ्यासणारे शास्त्र म्हणजे लोकसंख्या भूगोल होय. अशा पद्धतीने आपण लोकसंख्या भूगोलाची सर्वसमावेशक अशी व्याख्या करतो. मित्रहो, हे जे काही घटक आहेत, मग ते एखाद्या प्रदेशातील असणारी लोकसंख्या, या लोकसंख्येवर, तिच्या विभागणीवर परिणाम करणारे जे काही घटक आहेत, मग ते वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घटक आहेत त्या घटकांचा विचार या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर लोकसंख्येची होणारी वाढ, लोकसंख्येची असणारी घनता, स्थलांतर, लोकसंख्येची संरचना या सर्व बाबींवर भौगोलिक घटकांचा परिणाम जो होतो, त्या भौगोलिक घटकांच्या परिणामांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे लोकसंख्या भूगोल होय. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लोकसंख्या भूगोलाची व्याख्या या ठिकाणी करतो. मग मित्रहो, अशा पद्धतीने लोकसंख्या भूगोलाची व्याख्या करत असताना आपण बघतोय की एखाद्या प्रदेशात जी काही लोकसंख्या असते ती लोकसंख्या त्या ठिकाणी असणाऱ्या भौगोलिक घटकांच्या अनुषंगाने असते. कारण भौगोलिक घटक जर त्या ठिकाणी अनुकूल स्वरूपामध्ये असेल तरच त्या ठिकाणी लोकसंख्या ही आपल्याला दिसून येईल. भौगोलिक घटक जर प्रतिकूल स्वरूपामध्ये असेल तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी लोकसंख्या ही आढळत नाही. म्हणजे लोकसंख्येवर भौगोलिक घटकांचा परिणाम होतो. तिची विभागणी होत असताना देखील, लोकसंख्येची विभागणी होत असताना देखील या विभागणीवर देखील भौगोलिक घटकांचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. लोकसंख्येच्या वाढीवर देखील आपण पाहतोय. उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास आपल्याला असं दिसतं की उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये जननदर हा जास्त आहे. या उलट रोगट प्रकारचे जे काही हवामान असेल, दमट आणि रोगट प्रकारच्या हवामानामध्ये जननदर कमी झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जननदरावर देखील, म्हणजे लोकसंख्येच्या संरचनेवर देखील किंवा लोकसंख्येच्या वाढीवर देखील, कारण जन्मदर वाढला की लोकसंख्या वाढते, म्हणून लोकसंख्येच्या वाढीवर हा भौगोलिक घटकांचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. कारण अनुकूल घटक असेल, जननदर जास्त असेल तर लोकसंख्या देखील त्या ठिकाणी वाढते. अशा पद्धतीनं मित्रहो, या व्याख्येचा संदर्भ आपण असा घेऊ शकतो की एक सर्वसमावेशक अशी व्याख्या म्हणून आपण हिचा विचार करू शकतो की मग ते लोकसंख्येचं स्थलांतर असेल, लोकसंख्येवर विभागणीवर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येची वाढ, स्थलांतर, संरचना यांच्यावर भौगोलिक घटकांचा काय परिणाम होतो हे अभ्यासणारं शास्त्र म्हणजे
लोकसंख्या भूगोल होय, अशा पद्धतीनं मित्रहो आपण या लोकसंख्या भूगोलाची व्याख्या या ठिकाणी करू शकतो. मग या लोकसंख्या भूगोलाचं जर आपल्याला स्वरूप बघायचं झाल्यास लोकसंख्या भूगोलाची लोकसंख्या भूगोलाचं जर आपल्याला स्वरूप पाहायचं असेल तर मग मात्र आपल्याला लोकसंख्या भूगोलामध्ये कोणकोणत्या बाबींचा विचार केला जातो, कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो याचा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. आणि आपण पाहतोय की लोकसंख्येचा अभ्यास करत असताना लोकसंख्येचा आकार, लोकसंख्येचं झालेलं वितरण, लोकसंख्येची असणारी संरचना या विषयाचा आपण जे काही लोकसंख्येचा अभ्यास करतो त्यावेळेस लोकसंख्येच्या आकाराचा विचार करतो, लोकसंख्येचं झालेलं वितरण कसं आहे त्याचाही विचार करतो, लोकसंख्येचा आकार, लोकसंख्येचं वितरण आणि लोकसंख्येची असणारी संरचना या सर्व बाबींचा विचार आपण लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये या ठिकाणी करत असतो. आणि मित्रहो त्याचप्रमाणे या विषयाचं देखील अध्ययनाचं स्वरूप तसंच आहे. लोकसंख्या व तिची विभागणी, निरनिराळ्या क्षेत्रातील लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची वाढ, जन्म, मृत्यूचे प्रमाण, स्थलांतर, लोकसंख्या व साधन संपत्ती या सर्वांचा भौगोलिक परिस्थितीशी संबंध आहे. मग ती लोकसंख्येची वाढ असेल, जन्म असेल, मृत्यू असेल किंवा स्थलांतर असेल, लोकसंख्येची घनता असेल, या सर्व गोष्टींचा भौगोलिक घटकांशी संबंध हा येतोच. आणि संबंध आहेच कारण भौगोलिक घटक या सर्व बाबींवर परिणाम करताना आपल्याला आढळून येतात. तसंच लोकसंख्येचा अभ्यास करत असताना आपल्याला आकडेवारीचा वारंवार संबंध येत असतो. म्हणजे लोकसंख्येचं अध्ययन हे आकडेवारीवरच असतं. लोकसंख्या भूगोलाचं अध्ययन हे प्रामुख्यानं त्या ठिकाणी असणाऱ्या आकडेवारीवरच असतं. म्हणून आकडेवारीचा देखील संबंध या ठिकाणी आहे. त्याचबरोबर लोकसंख्या, आकडेवारी आणि भौगोलिक घटक यांचा परस्परांशी संबंध आहे. त्याचबरोबर लोकसंख्येच्या अनुषंगानं जे काही विषय अभ्यासले जातात त्यांचा देखील एक दुसऱ्याशी संबंध आहे किंवा एक दुसऱ्याशी ते निगडीत असलेले विषय आपल्याला दिसून येतात. त्यामुळे लोकसंख्येचा अभ्यास हा वेगवेगळ्या प्रकारे होतो. लोकसंख्येचा अभ्यास करत असताना आपण लोकसंख्येचा भूगोलाचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अनुषंगाने तो करतो आणि त्यामुळं लोकसंख्येच्या भूगोलाला वेगवेगळ्या स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. वेगवेगळं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. पहिलं जे काही लोकसंख्या भूगोलाचं स्वरूप आहे हे जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला असं दिसतं की संख्यात्मक स्वरूप आहे. संख्यात्मक स्वरूप आहे. लोकसंख्या भूगोलाला स्वरूप कसं आहे? संख्यात्मक आहे. लोकसंख्या भूगोलाचं स्वरूप हे संख्यात्मक प्रकारचं स्वरूप आहे. कारण लोकसंख्या म्हणजे काय? की लोकसंख्या म्हणजे आकडेवारी. लोकसंख्या म्हणजे आकडेवारी आणि आकडेवारीच त्या ठिकाणी येते. या आकडेवारीवरूनच लोकसंख्येचा अभ्यास हा केला जातो. आकडेवारी शिवाय लोकसंख्येचा अभ्यास करणं म्हणजेच या ठिकाणी तो अभ्यासच होऊ शकत नाही. म्हणून संख्येचा, आकडेवारीचा विचार हा लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो.
कोणत्याही देशाची लोकसंख्या तेथील लोकसंख्येचं असणारं वितरण, लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची वाढ, जन्म मृत्यू प्रमाण, व्यवसाय, वैवाहिक स्थिती, साक्षरता, स्थलांतर इत्यादी बाबींचा जरी लोकसंख्येतील असणाऱ्या या घटकांचा जरी आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तरी या ठिकाणी आपल्याला या अध्ययनामध्ये जन्म मृत्यूचं प्रमाण किती आहे याची आकडेवारी असणं गरजेचं आहे. लोकसंख्येची घनता किती आहे त्या प्रदेशाची त्याची आकडेवारी असणं गरजेचं आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या त्या भौगोलिक प्रदेशामध्ये किती आहे याची आकडेवारी असणं आपल्याला गरजेचं आहे. त्या प्रदेशामधील स्थलांतर बाहेर जाणारे लोक किती आहेत आणि अंतर्गत भागामध्ये येणारे लोक किती आहेत यांची संख्या किंवा यांची आकडेवारी या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीने लोकसंख्येची जर आकडेवारी या ठिकाणी नसेल तर लोकसंख्येची स्थिती कशी आहे हे आपल्याला समजू शकत नाही. म्हणून लोकसंख्येची स्थिती व त्यांचं स्वरूप जर आपल्याला स्पष्ट करायचं असेल तर आकडेवारीशिवाय आपण काहीही करू शकत नाही. म्हणून आकडेवारी ही लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोलामध्ये अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणून आपण पाहतोय की लोकसंख्येचं संशोधन जरी करायचं असेल तरी ते आकडेवारीशिवाय होऊ शकत नाही. आकडेवारीला त्या ठिकाणी संख्यात्मक भागाला त्या ठिकाणी अधिकाधिक महत्व आपल्याला असलेलं दिसतं. त्यामुळे लोकसंख्येचा अभ्यास हा आकडेवारीवर आधारित असल्याने लोकसंख्या भूगोलाला देखील संख्यात्मक स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्रहो, अशा पद्धतीनं पहिलं जे काही लोकसंख्या भूगोलाचं स्वरूप आहे ते लोकसंख्या भूगोलाचं स्वरूप हे लोकसंख्या भूगोलाला संख्यात्मक स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. दुसरं जे काही आहे ते लोकसंख्या भूगोलाला भौगोलिक स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. भौगोलिक स्वरूप ज्यावेळेस आपण लोकसंख्येचा आकडेवारीनुसार अभ्यास करत असतो त्यावेळेस हा आकडेवारीनुसार अभ्यास करत असताना ज्यावेळेस आपण असं म्हणतो की लोकसंख्या भूगोलामध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे या लोकसंख्येच्या आकडेवारीचा म्हणजेच तेथील लोकसंख्येचं अध्ययन हे भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगानं केलं जातं. भौगोलिक परिस्थिती कशी आहे या भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगानं हे अध्ययन केलं जातं. कारण कोणत्याही भागातील लोकसंख्येवर तेथील असणाऱ्या भौगोलिक घटकांचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ त्या प्रदेशाची असणारी भूरचना, त्या प्रदेशातील असणारं हवामान, त्या प्रदेशातील असणारी जमीन, त्या प्रदेशातील असणारी साधन संपत्ती, त्या प्रदेशातील असणारा पाणी पुरवठा या सर्व भौगोलिक घटकांचा परिणाम हा त्या प्रदेशातील असणाऱ्या लोकसंख्येवर झालेला आपल्याला दिसून येतो. जर भूपृष्ठ रचना वाळवंटी स्वरूपाची आहे किंवा ओबडधोबड आहे किंवा तीव्र उताराची आहे अशा भौगोलिक रचना असणाऱ्या भागामध्ये आपल्याला अधिक प्रमाणामध्ये लोकसंख्या आढळत नाही. मात्र हेच जर बघितलं की सपाट प्रकारचा मैदानी प्रदेश आहे आणि सपाट प्रकारच्या मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त आढळते. म्हणजेच त्या भागामध्ये अधिक प्रमाणामध्ये लोकसंख्या असलेली आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं जमिनीचं स्वरूप यावरून देखील किंवा भूपृष्ठ रचना कशी आहे यावरून देखील या भौगोलिक घटकाचा देखील परिणाम हा प्रामुख्याने
लोकसंख्येवर झालेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर हवामान कसं आहे, तेथील हवामान जर अनुकूल स्वरूपाचं असेल, मानवाच्या दृष्टीने अनुकूल स्वरूपाचं असेल, तर निश्चित अशा प्रदेशामध्ये अधिक प्रमाणात लोकसंख्या आपल्याला दिसते. साधारणतः आपण जर याचं उदाहरण मी आत्ताच दिलंय की उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये असणारं हवामान हे मानवाच्या दृष्टीनं अनुकूल स्वरूपाचं आहे. कारण त्या ठिकाणी मानवाचा जन्मदर हा जास्त आहे, त्यामुळं त्या ठिकाणी लोकसंख्या अधिकाधिक प्रमाणामध्ये, लोकसंख्येची वाढ त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये होते. त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या ही आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसून येते. या उलट जर आपण बघितलं की हवामान उष्णच आहे परंतु दमट आहे, उष्ण आणि दमट हवामान असेल, रोगट हवामान असेल, आजाराच्या अनुषंगाने अनुकूल स्वरूपाचं हवामान असेल, आजाराच्या दृष्टिकोनातून अनुकूल असेल, म्हणजेच याचा अर्थ मानवाच्या दृष्टीने जर ते प्रतिकूल स्वरूपाचं हवामान असेल तर या प्रतिकूल हवामानामध्ये लोकसंख्या ही जन्मदर कमी आढळतो, मृत्यूदर जास्त आपल्याला दिसून येतो. म्हणून अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या किंवा लोकसंख्येचं वितरण हे कमी प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येतं. किंवा हवामानाचं जर उदाहरण घ्यायचं झाल्यास आपण पाहतो की टुंड्रा प्रदेशामध्ये अतिशीत स्वरूपाचं हवामान आहे आणि टुंड्रा प्रदेशामध्ये अतिशीत स्वरूपाचं हवामान असल्यामुळे त्याही ठिकाणी, म्हणजे ते मानवाच्या दृष्टीने प्रतिकूल स्वरूपाचं हवामान आहे, त्याही ठिकाणी लोकसंख्येचं वितरण हे कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने मित्र हो, या ठिकाणी वेगवेगळ्या उदाहरणाच्या भौगोलिक घटकांच्या अनुषंगाने भौगोलिक घटकांचा जर विचार केला तर या भौगोलिक घटकांचा परिणाम हा लोकसंख्येवर झालेला आपल्याला दिसतो. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं की पाणी पुरवठ्याची सुविधा कशा आहे, आपण जर बघितलं की वाळवंटी प्रदेश आहे, वाळवंटी प्रदेशामध्ये पाण्याची कमतरता आढळते आणि मग आपल्याला असं दिसतं की पाण्याच्या कमतरतेमुळे वाळवंटी प्रदेशामध्ये लोकसंख्येचं वितरण हे कमी प्रमाणात झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे याचा अर्थ पाणी पुरवठा या घटकाचा, भौगोलिक घटकाचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर, एकंदर लोकसंख्येच्या घनतेवर, लोकसंख्येच्या वाढीवर आपल्याला झालेला आढळून येतो. कारण जीवनावश्यक बाबी मिळवण्यासाठीच त्या ठिकाणी लोकांना संघर्ष करावा लागतो. त्यामुळे अशा प्रदेशामध्ये लोकसंख्येचं वितरण हे कमी प्रमाणात, किंवा अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या ही कमी प्रमाणात आपल्याला आढळून येते. ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध आहेत, तेथील हवामान अनुकूल आहे, असं जर असेल, पाणी पुरवठा योग्य पद्धतीचा आहे, अशा प्रदेशामध्ये मात्र मग आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी लोकसंख्या अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. आणि आपण पाहतोय पाणी पुरवठ्याचं जर उदाहरण घेतलं तर जगातील सर्वच ज्या काही संस्कृतीचा विकास आहे हा सपाट अशा मैदानी प्रदेशामध्ये, की ज्या ठिकाणी नद्यांनी गाळाची मैदान बनवलेली आहे, म्हणजेच नदीच्या काठावर झालेला आपल्याला दिसून येतो. मग ती मोहनजोदडो संस्कृती असेल, सिंधू संस्कृती असेल, किंवा इजिप्शियन संस्कृती असेल जी नाईलच्या नदीवर, नाईल नदीच्या, किंवा चीनमधील संस्कृती असेल जी होंगत्सो, यांगत्से या प्रकारच्या वेगवेगळ्या नद्यांच्या काठावर उदयास आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे लोकसंख्येवर, एकंदर लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर या लोकसंख्येवर भौगोलिक घटकांचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. भौगोलिक घटक अनुकूल असतील तर निश्चित त्या ठिकाणी लोकसंख्या अधिक आढळते, आणि भौगोलिक घटक जर प्रतिकूल स्वरूपाचे असतील तर निश्चित त्याचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो, आणि त्या ठिकाणी लोकसंख्या ही कमी झालेली आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं. त्याचबरोबर आपण पाहतोय की ज्या भागामध्ये लोकांना जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि अशा भागात जर लोक राहत असतील तर काही काळानंतर हे लोक
स्थलांतरित होतात, इतर भागाकडे प्रस्थान करतात की ज्या भागामध्ये जीवनावश्यक गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये आहे किंवा त्या ठिकाणी सहज गतीने मिळतात, अशा भागामध्ये मग या लोकांचं स्थलांतर झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे स्थलांतरावर देखील या भौगोलिक घटकांचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे मित्रहो, अशा पद्धतीनं हे जे काही भौगोलिक घटक आहेत, हे भौगोलिक घटक हे लोकसंख्येशी संबंधित असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की या लोकसंख्या भूगोलाचं स्वरूप हे भौगोलिक स्वरूप झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. या अनुषंगाने या ठिकाणी आपण बघितलं. त्यानंतर जे काही लोकसंख्येचं जे काही स्वरूप पुढील आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की लोकसंख्येचं स्वरूप हे आर्थिक स्वरूप आहे. लोकसंख्या भूगोलाचं स्वरूप हे कसं आहे? आर्थिक आहे. कारण आर्थिक घटकांचा सुद्धा संबंध हा लोकसंख्येशी येतो. लोकसंख्येवर उद्योगधंदे, शेती, वाहतुकीची साधने, खाणकाम इत्यादी उद्योगाचा परिणाम झालेला असतो किंवा इत्यादी उद्योगावर लोकसंख्या अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. या व्यवसायावर भौगोलिक घटकाबरोबरच आर्थिक घटकांचा देखील परिणाम होतो. उद्योगांमुळे त्या प्रदेशात आर्थिक विकास होतो आणि ज्या प्रदेशामध्ये आर्थिक विकास झालेला आहे अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या जास्त, तर ज्या प्रदेशामध्ये आर्थिक विकास कमी प्रमाणात झालेला आहे अशा प्रदेशामध्ये लोकसंख्या ही कमी प्रमाणात असलेली आपल्याला दिसते. तसंच मित्रहो, आपल्याला असं आढळून येतं की ज्या प्रदेशात आर्थिक विकास झालेला आहे त्या प्रदेशातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावलेला असतो. म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावलेला असतो आणि मग या राहणीमानाच्या दर्जानुसार देखील लोकसंख्या नियंत्रित करण्याचं काम हा राहणीमानाचा दर्जा देखील त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतो. म्हणजे लोकसंख्या वाढवण्यासाठी देखील ते घटक कारणीभूत आहेत आणि तसंच नियंत्रित करण्यासाठी सुद्धा हा आर्थिक घटक महत्वाचा ठरलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जे काही नियोजन करणारे आहेत, या नियोजन करणाऱ्या या सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी करावा लागतो की त्या प्रदेशामधील असणारा आर्थिक विकास कसा आहे आणि या आर्थिक विकासानुसार त्या प्रदेशातील असणारी लोकसंख्या, मग या लोकसंख्येला ज्यावेळेस लोकसंख्येचा विकास करायचा असेल तर आर्थिक घटकांचा विकास करणं आवश्यक आहे. म्हणून लोकसंख्या भूगोलचा ज्यावेळेस आपण स्वरूप पाहतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की लोकसंख्या भूगोलाचं स्वरूप हे आर्थिक लोकसंख्या भूगोलाचं स्वरूप असल्यासारखं आपल्याला वाटतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण जे काही म्हणतो की लोकसंख्या भूगोलाला आर्थिक स्वरूप देखील प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्रहो, जर आपण बघितलं आजच्या तासामध्ये की लोकसंख्येचा अभ्यास करत असताना त्याचा आकार असेल, त्याचं वितरण असेल लोकसंख्येचं, किंवा लोकसंख्येची संरचना असेल, या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्याबरोबरच या सर्व घटकांवर परिणाम करणारे जे काही घटक असतात त्या घटकांचाही विचार आपण करत असतो. आणि आपण पाहतो की लोकसंख्या भूगोलामध्ये आकडेवारी संख्यात्मक बाबीला अतिशय महत्व आहे. म्हणून आपण पहिलेच बघितलं की लोकसंख्या भूगोल हे काय आहे? संख्यात्मक भूगोल असलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं आपण बघितलं की या लोकसंख्येवर भौगोलिक घटकांचा एक प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. म्हणून आपण लोकसंख्येचा
लोकसंख्येचं स्वरूप हे भौगोलिक झालेलं आहे असं आपण म्हणतो, किंवा लोकसंख्या भूगोलाचं स्वरूप हे भौगोलिक झालेलं आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. त्याच पद्धतीने आपण पाहतोय की आर्थिक घटकाचा देखील परिणाम हा लोकसंख्येवर होत असतो, आणि म्हणून लोकसंख्ये भूगोलाचं स्वरूप हे आर्थिक स्वरूप झालेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्र, अशा पद्धतीनं लोकसंख्या भूगोलाचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप पाहण्याचा प्रयत्न हा आजच्या तासामध्ये आपण केलेला आहे. अजूनही काही स्वरूप आहे, मग गतिशील स्वरूप आहे किंवा तौलनिक स्वरूप आहे, यांचा विचार देखील आपण येणाऱ्या तासामध्ये या ठिकाणी करूया. धन्यवाद.